Good evening, students. Welcome to our e-class. Today is Wednesday. The date today is the 20th of January 2021. So, in our last two periods, we have learned more about pangolin, the endangered animal. We learn about its babies, its food, and how it becomes in the list of endangered animals. Today we are going to our next page number 93. I hope all of you have kept your books open on page number 93, and all of you have a pen in your hand that you can write easily the Marathi meanings in your textbooks. आपला तो अभ्यास पण असतो. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की पेज नंबर 92वरचे जे काही आपण शिकलोत नवीन वर्ड्स जे तुमच्या परिचयाचे झाले ते तुम्ही लिहून काढायचे. अँड टुडे आय विल ऑल्सो इंट्रोड्यूस यू टू सम न्यू वर्ड्स अँड देअर मीनिंग्स. सो आय होप ऑल ऑफ यू हॅव कीप your books open in front of you and all of you have a pen in your hand. So let's move to page number 93. Here are also some new words and their meanings at the right margin. Long when only tribal people living in the jungles knew about us. The situation was not so bad. They killed animals, but not for greed. Now you have to be on your guard against greedy people such as those we smell just now. आपण थोडाच भाग पाहूया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मामा पँगोलिन इंट्रोड्यूसिंग हिज most danger enemy is a man, and Mama Pangolin introduces his enemy to the baby. आई त्यांच्या सर्वात मोठा शत्रू म्हणजे माणूस त्याची ओळख त्या बाळाला करून देते. इन फ्युचर शी वॉन्ट्स हर बेबी शुड गार्ड इटसेल्फ. तिला वाटते की भविष्यामध्ये त्या बाळाने स्वतःची काळजी किंवा स्वतःचं संरक्षण या मनुष्य या प्राण्यापासून केलं पाहिजे. म्हणून ती त्या मनुष्य प्राण्याची माहिती त्याला देते. काय सांगते बा? लॉंग ॲगो वेन ओनली ट्रायबल पीपल. आता ट्रायबलचा अर्थ काय लिहून घ्या लगेच. ट्रायबल म्हणजे आदिवासी. पूर्वीच्या काळी जे जंगलात राहत होते लोक त्यांना आदिवासी म्हणायचे किंवा ट्रायबल असं म्हणतात इंग्लिशमध्ये, म्हणजे आदिवासी जमातीतले लोक. ममा पँगोलिन सांगते की फार पूर्वी ही जी आदिवासी जमात जी होती, जी जंगलांमध्ये राहत होती, दे न्यू अबाउट अस. ती आपल्याला खूप चांगले ओळखत होते, ते आपल्याशी परिचित होते. द सिच्युएशन वॉज नॉट बॅड दॅट टाईम. पण त्या काळामध्ये परिस्थिती आत्ता एवढी वाईट नव्हती. त्या काळातले लोकसुद्धा आपली शिकार करत असत, पण ती त्यांच्या लोभासाठी नसायची किंवा त्यांच्या लालसेपायी नसायची. ती केवळ त्यांचं अन्न म्हणून आपली शिकार करत असत. आई पूर्वीचा माणूस आणि आत्ताचा माणूस यामध्ये काय फरक आहे, हाऊ द डिस्टिंग्विश द ओल्ड मॅन अँड नाव डेज मॅन, शी गिव्स इन्फॉर्मेशन. ती सांगते दॅट टाईम द सिच्युएशन वॉज नॉट सो बॅड. दे टू किल्ड ॲनिमल्स बट नॉट फॉर देअर ग्रीड. ग्रीड म्हणजे लालच, लोभ. ग्रीड म्हणजे लालच किंवा लोभ. त्या काळातसुद्धा लोक आपल्याला मारत असत किंवा प्राण्यांची शिकार करत असत, पण त्या काळातले लोक जे होते, दोज ट्रायबल पीपल, दे किल द ॲनिमल्स ओनली फॉर देअर फूड, नॉट फॉर देअर ग्रीड. त्या काळातले जे लोक होते ते त्यांचं अन्न म्हणून आपली शिकार करत असत, म्हणजे स्वतःचं अन्न कमावण्यासाठी. कारण त्या काळातला जो आदिवासी माणूस होता तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्राण्यांना मारून त्यांचं मांस कच्चं खात असे, नंतर भाजून खात असे. तर ते आपल्यावर अवलंबून होते की आपली शिकार यासाठी करायची की त्यांचं अन्न म्हणून आपल्याला ते उपयोगात आणायचे, नॉट फॉर देअर ग्रीड, स्वतःच्या लालसेसाठी नाही.
But now you have to be on your guard against greedy people, such as those we smelled just now. पण आता मात्र तुला स्वतःला गार्ड केलं पाहिजे. गार्ड करणे म्हणजे GUARD. गार्ड मीन्स रक्षण केलं पाहिजे. यू शुड गार्ड युअर सेल्फ फ्रॉम दिस पीपल विच वी स्मेल जस्ट नाव. नुकताच आपण ज्या प्राण्याचा वास घेतला किंवा ज्या प्राण्याला नुकतंच आपण पाहिलं इथे आपल्या आजूबाजूला फिरताना, त्या प्राण्यापासून, त्या मनुष्य प्राण्यापासून आता तुला काय केलं पाहिजे, स्वतःला गार्ड केलं पाहिजे, स्वतःचं रक्षण केलं पाहिजे. हे नेहमी लक्षात ठेव. वेन वी स्टेप आउट फॉर अवर नाईट टाईम वंडरिंग, दे फ्लॅश हार्श टॉर्च लाईट्स टू स्पॉट अस अँड देन शूट अस विथ देअर गन्स. आई समजावते की ते आपली शिकार कसे करतात, ते काय करतात, त्यांना ओळखायचं कसं. तर काय करतात ते लोक. वेन वी स्टेप आउट, स्टेप आउट म्हणजे आपण जेव्हा बाहेर पडतो, आपण आपलं पाऊल जेव्हा बाहेर टाकतो बिळाच्या तेव्हा, आणि आपण केव्हा बाहेर पडतो तर नाईट टाईमला. फॉर अवर वंडरिंग, WANDERING. वंडरिंग म्हणजे काय, वंडरिंग म्हणजे भटकंती किंवा भ्रमंती. बघा तुमच्या मला वाटतं 7वी लाईन आहे त्याच्यामध्ये तो शब्द आलेला आहे. ॲट युअर एक्स्ट्रीम लेफ्ट साईडला शब्द येतो. तर वंडरिंग म्हणजे भटकंती. वेन वी स्टेप आउट फॉर अवर नाईट टाईम वंडरिंग, जेव्हा आपण आपल्या रात्रीच्या भटकंतीसाठी, नाईट टाईम वंडरिंगसाठी, नाईट टाईम भ्रमंतीसाठी बाहेर पडतो, तेव्हा हे लोक काय करतात, दे फ्लॅश हार्श टॉर्च लाईट्स. हार्श म्हणजे लिहा HARSH. आता जर माणसाचं नाव असलं तर हे हर्ष होईल, पण इथे हा शब्द हर्ष नाही, हार्श. हार्श म्हणजे तीव्र, प्रखर. हे लोक काय करतात तर आपल्यावर त्यांच्या हातातल्या टॉर्चने काय करतात, प्रखर असा प्रकाश झोत आपल्यावर टाकतात, टॉर्चचा प्रकाश आपल्यावर टाकतात. अँड दे स्पॉट अस, आणि ते आपल्याला अचूक शोधून काढतात. स्पॉटिंग करणे म्हणजे काय, स्पॉटिंग करणे म्हणजे शोधून काढणे, हुडकून काढणे. दे स्पॉट अस अँड देन दे शूट अस विथ देअर गन्स. त्यांच्याकडे गन्स असतात. गन्स हे हत्यार असतं या माणसांकडे, आणि ते त्यांच्या बंदुकांनी आपल्यावर काय करतात, शूट करतात, आपल्याला गोळ्या झाडतात. These very same wicked people have destroyed our habitats. अगदी आत्ताच आपण पाहिलेला हाच माणूस जो आपली शिकार करतो, आपल्याला शूट करतो त्यांच्या गन्सनी, हा अगदी आपल्या हॅबिटेट्सना सुद्धा उधळून लावतो. हॅबिटेट्सचा अर्थ लिहा HABITATS. हॅबिटेट्स म्हणजे आपल्या वस्त्या, आपल्या वसाहती. आपल्या वस्त्यासुद्धा हा माणूस काय करतो, डिस्ट्रॉय करतो. म्हणजे आपल्याला मारतो तो मारतोच, पण आपल्या वस्त्यांनासुद्धा हा नष्ट करतो. का तर केवळ आपल्याला शोधून काढण्यासाठी, बिळातून खेचून बाहेर काढण्यासाठी आपली बिळंसुद्धा हा काय करतो, डिस्ट्रॉय करतो. डिस्ट्रॉय उद्ध्वस्त करणे, नाश करणे, नष्ट करणे. हॅबिटेट्स म्हणजे आपल्या वस्त्या. अँड दे क्लिअर्ड अवे जंगल्स. आणि हाच दुष्ट मनुष्य प्राणी जंगलांनासुद्धा क्लिअर करत चालला आहे, साफ करत चालला आहे, नष्ट करत चालला आहे. बघा प्राण्यांच्या मनातसुद्धा माणूस या प्राण्याविषयी किती घृणा आणि किती तिरस्कार आहे, की माणूस हा प्राणी त्या निष्पाप प्राण्यांच्या जीवावर किंवा जंगलातल्या मुक्या झाडांवर कसा त्यांना नष्ट करत चालला आहे, त्यांच्या जीवावर कसा उठला आहे आणि त्यांना कसा नष्ट करतो हे त्या प्राण्यांनाही मुक्यांना कळायला लागलं आहे. आणि म्हणून त्यांना ह्या मनुष्य प्राण्याचा तिरस्कार वाटतो आहे आणि भीतीसुद्धा वाटते. There's no room for us to build our homes. तुला मी सांगते की there's no room for us to build our homes. या माणसांनी तर आपल्याला जागासुद्धा ठेवली नाही आपली घरं बांधायला. आपण बघतोय ना आजकाल बिबटे कसे शहरात शिरत आहेत, रानगवे कसे शहरात शिरत आहेत. गेल्या महिन्यामध्ये एका रानगव्याची म्हणजे रानरेड्याची कशी म्हणजे त्याला पकडण्याच्या नादापायी कसं पुणेकरांनी त्याला ठार केलं होतं. का हे प्राणी आपल्या वस्त्यांमध्ये येत आहेत? मी उलटं बोलले, मी चुकीचं बोलले. ते आपल्या वस्त्यांमध्ये येत नाही आहेत बाळांनो, आपण त्यांच्या वस्त्यांमध्ये चाललो. त्यांच्या वस्त्या म्हणजे त्यांची जंगलं, जी त्यांची हक्काची जमीन आहे, जी त्यांची हक्काची घरं आहेत. आणि आपण माणूस जो आहे तो शहरीकरण सोडून, शहरातला भाग सोडून जंगलांमध्ये जातो आहे, जंगलं साफ करतो आणि त्यांच्या भागात आपण राहतो आहे.
ते त्यांच्याच जागी आहेत, पण आपण त्यांच्या जागांमध्ये शिरतोय, आपण त्यांच्या जागेत अतिक्रमण करतोय, आपण समुद्रातही अतिक्रमण करतोय. आता ब्रिज नाही का बांधतोय आपण समुद्रात, आता आपण एक कोस्टल एरियातला रोड बांधतोय, ब्रिज बांधतोय कोस्टल एरियामध्ये मुंबईतल्या. मग हे काय आहे? हे अतिक्रमण आहे माणसाचं. आपण सगळीकडे आपली घरं करत चाललो आहेत, आपले कारखाने करत चाललो आहे, आपले रोड्स करत चाललो आहे. मग ह्या प्राण्यांना राहण्यासाठी, त्यांच्या हॅबिटेट्ससाठी, त्यांच्या वस्त्यांसाठी जागाच कुठे ठेवली आहे? मग ममा पँगोलिन आपल्या बाळाला तेच सांगतं आहे की देर इज नो रूम फॉर अस टू बिल्ड अवर होम्स. आपली घरं बांधायला आपल्याला जागाच नाही. अँड टू रोम अराउंड एनीमोर. ROAM. रोम म्हणजे काय? तर रोम म्हणजे भटकंती करणे, फिरायला जाणे. आपल्याला साधं फिरायलासुद्धा या लोकांनी जागा मोकळी ठेवलेली नाही. बघा, आता साधा तो वाघ, बिबट्या फिरायला बाहेर पडला तर तो शहरातच पोचतोय. मग आपण उलटं बोललं तर तो शहरात पोचतोय नाही, तो त्याच्या जंगलातच फिरतोय. शहर आपण त्याच्या जंगलात नेले. मग तो त्याच्याच जागेत फिरतोय, आपण त्याच्या जागी शहर वसवलं आहे. आपण चुकीचं बोलतोय की बिबट्या शहरात आला. बिबट्या शहरात नाही आला. मनुष्य हा दुष्ट प्राणी जंगलात गेला आहे आणि तिथे त्याने शहर वसवलं. मग आपल्याला फिरायला जागाच ठेवलेली नाही. लाईफ इज, आपण आता थर्ड लास्ट लाईन बघतोय. लाईफ इज नाव फुल ऑफ हार्डशिप्स. हार्डशिप्सचा अर्थ लिहा कष्टदायक, खडतर. आता आपलं लाईफ जे आहे, आयुष्य जे आहे ते खरंच खूप खडतर झालेलं आहे. पँगोलिनचंच नाही तर पँगोलिनसारख्या अशा बऱ्याच एंडेंजर स्पीशीज, त्याच्यामध्ये अगदी आपण म्हणतो दुर्मिळ प्रकारचे वानरं आहेत, मोर आहेत, पक्षी आहेत, दुर्मिळ प्रकारचे वाघ आहेत, सिंह आहेत. आणि हे जे स्पीशीज आहेत ह्या एंडेंजर्ड अवस्थेत पोचलेल्या आहेत. सो आपलं आयुष्य म्हणजे आता एक हार्डशिप झालेलं आहे, खडतर झालेलं आहे. यू कॅन नेवर टेल वेन समवन लर्किंग अराउंड माइट किल यू. लर्किंगचा अर्थ लिहा हिडिंग, LURKING. बाजूला पण दिलं आहे पहा अर्थ. हॅबिटेट्स म्हणजे नॅचरल होम्स, आणि लर्किंग म्हणजे लर्किंग म्हणजे रिमेन हिडिंग, लपलेलं. लर्किंग म्हणजे लपलेलं. यू कॅन नेवर टेल वेन समवन लर्किंग अराउंड. आपण काहीच असं ओळखूच शकत नाही, काही सांगूच शकत नाही की कोणीतरी आपल्या आसपास लपून बसलं आहे. टू किल यू, आपल्याला मारायला टपून बसलं आहे, लपून बसलं आहे. बी वॉर्न बेबी, बी केअरफुल. बी वॉर्न म्हणजे सावध राहा. मी तुला वॉर्निंग देतो आहे, तू वॉर्न राहा म्हणजे सावध राहा. बी म्हणजे राहा. आई त्याला सल्ला देते. ममा पँगोलिन ॲडवाइस्ड हर बेबी, बी वॉर्न बेबी, बी केअरफुल. बाळा तू सावध राहा, तू खूप काळजी घे. Then second para. These men don't realize we are their helpers. We remove millions of ants, termites for them. ह्या मनुष्य प्राण्याला कळतच नाही आहे. दे डोंट रिअलाइज म्हणजे त्यांना समजत नाही आहे, उमगत नाही आहे, त्यांना रिअलाइज होत नाही आहे की ते काय करतायत हे त्यांनाच कळत नाही आहे. वी आर देअर हेल्पर्स. त्यांना समजत नाही की आपण त्यांचे शत्रू नाही आहोत, तर आपण त्यांचे हेल्पर्स आहोत, आपण त्यांचे सहाय्यक आहोत. आपण त्यांना हेल्पच करतो आहे. कसं हेल्प करतो आहे? टू रिमूव्ह द एंड्स अँड टर्माइट्स. जी वाळवी आणि ज्या मुंग्या मनुष्याच्या शत्रू आहेत, जी वाळवी त्यांची घरं पोखरतं, ज्या मुंग्या त्यांचं अन्नधान्य नष्ट करतात, त्या वाळवी आणि मुंग्यांना आपण खातोय आणि त्या वाळवी आणि मुंग्यांना आपण कमी करतोय, त्यांच्यासाठी नष्ट करतोय. हे त्यांना कळतच नाही आहे. जसं की कॅट पण एक प्रकारे आपला फ्रेंड आहे, हेल्पर आहे. बिकॉज कॅट इट्स द रॅट. मांजर पण आपली हेल्पर आहे, कारण ती आपली धान्याची पोती कुरतडणाऱ्या, आपल्या वस्तू कुरतडणाऱ्या रॅट्सना मारतं. तसं आपणसुद्धा त्यांचे हेल्पर आहोत. आपण त्यांना उपद्रवी ठरणाऱ्या टर्माइट्सना आणि एंड्सना आपण खातोय. पण हे मनुष्याला कळणार कधी? दे विल स्पेंड ह्यूज अमाऊंट्स टू डू दॅट themselves, but they will not spare us. हा मनुष्य प्राणी इतका मूर्ख प्राणी आहे की they will spend huge amounts, प्रचंड मोठी किंमत देऊन यासाठी ते प्रचंड मोठी किंमत घालतात, खर्च करतात. ह्यूज अमाऊंट म्हणजे एक मोठी रक्कम ते यासाठी खर्च करतात. तुम्हाला माहिती आहे, आपण घरी पेस्ट कंट्रोल करतो.
घर आपलं पेस्ट कंट्रोल करतो म्हणजे काय? पेस्ट म्हणजे काय? पेस्ट म्हणजे मुंग्या, वाळवी, झुरळ, पाली यासारखे कीटक. आणि यासारखे कीटक आपल्या घरात यायला नकोत, हे पेस्ट आपल्या घरात यायला नकोत, म्हणून आपण त्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी खूप पैसा देऊन आपण आपल्या घरी पेस्ट कंट्रोलवाल्यांना बोलवतो, नाशक फवारण्या करून घेतो, पेस्ट कंट्रोलिंग करून घेतो. आणि यासाठी आपल्याला हजारो रुपये द्यावे लागतात त्या ऑर्गनायझेशन्सनं, की या रे बाबांनो आमच्या घरी औषध फवारा मुंग्यांना आणि वाळवीला मारायला, आणि आपण त्यांना हजारो रुपये देतो. आणि त्याविरुद्ध पँगोलिन्स, वी शुड नॉट पे एनिथिंग टू पँगोलिन, अँड विदाउट पेईंग देम दे किल द टर्माइट्स अँड एंड्स. आणि पँगोलिन्सना तर आपल्याला काहीच द्यावं लागत नाही बदल्यात, तरीसुद्धा त्या बदल्यात काही न देतासुद्धा ते मुंग्यांना आणि वाळवींना खात आहेत. आणि ह्याच मुंग्या वाळवींना कमी करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी मूर्ख माणूस ह्यूज अमाऊंट पे करतो आहे, बट दे विल नॉट स्पेअर अस. पण आपल्याला मात्र हा माणूस कधी सोडणार नाही, आपला जीव काही हा सोडणार नाही. मे गॉड गिव्ह देम गुड सेन्स. देव करो मी ह्या मनुष्य प्राण्याला, तो देव जो आहे तो गुड सेन्स देऊ दे. गुड सेन्स म्हणजे चांगली बुद्धी देऊ. गुड सेन्सचा अर्थ लिहा, चांगली बुद्धी देऊ, असं तो मामा पँगोलिन देवाकडे प्रार्थना करते. बेबी, वन मोर थिंग, देर आर सम गुड पीपल टू. दे नो आवर इम्पॉर्टन्स इन द फूड चेन्स, इन नेचर. दे स्ट्राईव्ह टू मेक अवर लाईफ इझियर, टू हेल्प अस ग्रो इन नंबर्स. आधी एवढंच बघूया बाळा, पण सगळे लोकही सारखे नसतात. वन मोर थिंग, आणखी एक गोष्टसुद्धा मी तुला सांगते. देर आर सम गुड पीपल टू. या जगात जशी वाईट माणसं असतात तशी चांगली माणसंसुद्धा आहेत. दे नो अवर इम्पॉर्टन्स. इम्पॉर्टन्सचा अर्थ लिहा, महत्त्व. आणि ह्या चांगल्या लोकांना आपलं महत्त्व, फूड चेनमधलं आपलं महत्त्व काय? फूड चेन सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. फूड चेन म्हणजे अन्न साखळी जी नैसर्गातच तयार झालेली आहे. तर ह्या फूड चेनमधलं आपलं महत्त्व काय आहे, नैसर्गिक फूड चेनमधलं, हे या चांगल्या लोकांना खूप चांगलं ठाऊक आहे. आणि म्हणूनच ही लोक काय करतात? दे स्ट्राईव्ह म्हणजे झटतात, कष्ट करतात. दे स्ट्राईव्ह टू मेक अवर लाईफ इझियर. आणि म्हणून ते आपलं आयुष्य सोपं होण्यासाठी आपली मदत करतात, आपल्यासाठी झटतात. दे हेल्प अस. ते आपली मदत करतात. दे हेल्प अस टू ग्रो इन नंबर्स. आपली संख्या वाढावी, आपलं संवर्धन व्हावं, आपल्या पिलांना संरक्षण मिळावं आणि आपल्या पिढ्या वाढत जाव्या, यासाठी आपल्या जातींचं, आपल्या प्रजातींचं, आपल्या स्पीशीजचं हे लोक काय करतात? रक्षण करतात आणि आपली जमात वाढावी, आपली जात वाढावी यासाठी मदत करतात. आता कोण आहेत असे चांगले लोक? सह्याद्री निसर्ग मित्र अँड अदर ऑर्गनायझेशन्स इन महाराष्ट्र रन अवेअरनेस कॅम्पेन्स विथ द हेल्प ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. आता आधी सह्याद्री निसर्ग मित्र यांची ओळख, हे जे भाऊ काटदरे आहे, द ऑथर ऑफ दिस लेसन, द ऑथर ऑफ दिस पार्ट, ह्या भागाचे जे लेखक आहेत ज्यांचं नाव आहे भाऊ काटदरे. आणि हे भाऊ काटदरे हे सह्याद्री निसर्ग मित्र मंडळ, सह्याद्री निसर्ग मित्र नावाची संघटना चालवतात. आणि हे सह्याद्री निसर्ग मित्र जे आहे, जे चिपळूणमध्ये, जी मी तुम्हाला पहिल्या लेक्चरच्या वेळेला त्या भाऊ काटदरेंची क्लिप टाकली होती, ते स्वतः आपल्याशी बोलत होते त्या क्लिपमध्ये, की त्यांची जी टीम आहे, त्यांची जी ऑर्गनायझेशन आहे सह्याद्री निसर्ग मित्र, ही या वन्यजीवांचं संरक्षण करण्यासाठी किंवा पँगोलिनसारख्या प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी काय कार्य करतात, कसं कार्य करतात, हे त्यांनी त्या क्लिपमध्ये सांगितलं होतं. तर ह्या अशा संघटना ज्या आहेत महाराष्ट्रातल्या, दे रन अवेअरनेस कॅम्पेन्स. तर ते अवेअरनेस कॅम्पेन्सचा अर्थ अवेअरनेस म्हणजे जागृती आणणे, लोकांमध्ये जनजागृती करणे. आणि कॅम्पेन म्हणजे काय? तर मोहिमा. लोकांमध्ये जनजागृती व्हावी, प्राण्यांविषयी जनजागृती व्हावी, जंगलांविषयी जनजागृती व्हावी. लोकांना कळावं की आपण प्राणी नष्ट करतोय, जंगलं नष्ट करतोय, ही चूक आहे आपली. तर प्राण्यांचं संवर्धन करणे, जंगलांचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे अवेअरनेस लोकांमध्ये आलं पाहिजे, तुमच्या आमच्यासारख्या लोकांमध्ये. यासाठी हे निसर्गमित्र, सह्याद्री निसर्गमित्र काम करतं आहे आणि ते अशा प्रकारे काम करत असतं. दे रन अवेअरनेस कॅम्पेन्स विथ द हेल्प ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. वन विभागाच्या, वन खात्याच्या सहाय्याने
हे अशा प्रकारचे कॅम्पेन्स चालवतात. दे होल्ड मीटिंग्स. आता हे कॅम्पेन्स म्हणजे नक्की हे लोक काय करतात सह्याद्री निसर्गवाले, त्यांचं थोडक्यात 1-2 लाईन्स त्यांनी सांगितले आहेत. दे होल्ड मीटिंग्स इन विलेजेस. आता मोस्ट ऑफ ऑल गावातले लोक ही अशा प्राण्यांची शिकार करतात किंवा जंगलांमध्ये जाऊन जंगलतोड करतात. म्हणून पहिलं त्यांच्याच मदत या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी किंवा जंगलांच्या संरक्षणासाठी त्यांचीच मदत घेता आली तर पाहावं, म्हणजे त्यांचीच मदत घ्यावं म्हणून ते त्यांच्या मीटिंग्ज लावतात. आणि त्या मीटिंग्ज दे होल्ड मीटिंग्ज इन विलेजेस अँड अर्ज पीपल टू प्रोटेक्ट अस. अर्ज मीन्स रिक्वेस्ट, बाजूला दिले पहा राईट साईडला. विनंती करतात. ते अशा गावकऱ्यांची मीटिंग घेतात आणि या गावकऱ्यांनाच विनंती करतात की ते त्यांना काय करतील, ते ह्या प्राण्यांना प्रोटेक्ट करतील, त्यांचं ते रक्षण करतील. म्हणजे असं आहे ना की जे लोक भक्षण करतात त्यांनाच रक्षक म्हणून नेमायचं, म्हणजे ते त्यांचं रक्षण नक्कीच करणार, ते त्यांना खाणार नाही. जबाबदारीच त्यांच्यावर सोपवायची या प्राण्यांच्या रक्षणाची. दे पुट अप पोस्टर्स विथ दीज मेसेजेस. आणखी ते काय करतात सह्याद्री निसर्ग मित्रवाले, मीटिंग्स घेतात गाववाल्यांची, त्यांच्यात अवेअरनेस आणतात या प्राण्यांविषयी. दुसरी गोष्ट, ते पोस्टर्स उभारतात. दे पुट अप पोस्टर्स. आता या पोस्टर्सवर काय असतं, मोठे मोठे पोस्टर्स जंगलांमध्ये, गावांमध्ये, रस्त्यांवर लावतात. विथ दीज मेसेजेस एव्हरीवेअर. त्यामध्ये ते विविध प्रकारच्या संदेश देतात. अँड हँड आउट पॅम्पलेट्स. आणि पॅम्पलेट्स वाटतात. पॅम्पलेट्स मीन्स स्मॉल बुकलेट विथ कंटेनिंग सम इन्फॉर्मेशन, ज्याला आपण पॅम्पलेट्सना आपण पत्रकं म्हणू शकतो. छोटे छोटे असे बुक्स असतात, पत्रकं असतात की ज्यामध्ये बऱ्याच प्रकारची इन्फॉर्मेशन दिलेली असते वन्य प्राण्यांविषयी, वन्यजीवांविषयी, झाडांविषयी, जंगलांविषयी. तर त्यांची माहितीचं किंवा त्यांना कसं प्रोटेक्ट करता येईल याचे पत्रकं छापलेली असतात. आणि ही पत्रकंसुद्धा या गावकऱ्यांना किंवा त्या जंगलात येणाऱ्या लोकांना ते हे अशा प्रकारचे पॅम्पलेट्स देतात. त्यानंतर मेसेजेस असणारे पोस्टर्स गावांमध्ये उभारतात. आणखी काय करतात पहा, दे ट्राय हार्ड टू पुट अ स्टॉप टू इंटरनॅशनल स्मगलिंग. आता इंटरनॅशनल स्मगलिंगचा अर्थ आधी द्या. इंटरनॅशनल स्मगलिंग म्हणजे आंतरराष्ट्रीय तस्करी. तुम्ही जर सर्च केलं ना तुमच्या या गुगलवर जाऊन किंवा यूट्यूबवर जाऊन, तर तुम्हाला दिसेल की अशा म्हणजे पँगोलिन्सना मारणाऱ्या, त्यांच्या खवल्यांसाठी मारणाऱ्या, त्यांच्या नख्यांसाठी मारणाऱ्या असे अनेक तस्कर आहेत, स्मगलर्स आहेत की जे त्यांची तस्करी करतात. म्हणजे जे त्यांना पकडतात आणि चीनसारख्या देशांमध्ये किंवा बाहेर गावांमध्ये ते विकतात. खूप त्यामधून ते लाखो रुपये कमवतात. पण यासाठी त्यांना त्या प्राण्यांना मारावं लागतं आणि त्यांचे खवले जमा करावे लागतात. तर कधीकधी त्यांचे खवले विकतात, कधीकधी हे जिवंत प्राणीच ते विकतात. आणि ह्याच गोष्टीला म्हणजे हे चोरी छुपे केलं जातं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लपून छपून केल्या जातात, त्यालाच आपण स्मगलिंग असं म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला आपण तस्करी असं म्हणतो. तर ही तस्करी रोखण्यासाठी सुद्धा हे निसर्ग मित्र जे आहे ते काय करत असतं, ही संघटना खूप हार्डवर्क करत असते, काम करते. दे सेट अप मॉडर्न ट्रॅप कॅमेराज. आपल्याला भाऊ कडदारांनी सांगितलं होतं बघा त्या क्लिपमध्ये की आम्ही आधुनिक असे छुपे कॅमेरे, ट्रॅप कॅमेरा म्हणजे छुपे कॅमेरे, ते त्यांच्या बिळांमध्ये वगैरे पण लावतात. अगदी लहान छोटेसे असे कॅमेरा असतात आणि ते ठिकठिकाणी ते कॅमेरा, आता आपण डिस्कवरी वगैरे चॅनलवर बघतो की ह्या प्राण्यांचं खूप जवळून चित्रीकरण केलेलं असतं. तुम्हाला असं वाटतं का कोणी जाऊन माणूस त्यांचं चित्रीकरण करत असेल? नाही. कारण जर जवळ आपण गेलो तर हे प्राणी आपल्या जवळ थांबतील का? नाही थांबणार. मग तसंच आहे ते. मग हे काय केलं जातं तर जवळून त्यांचं चित्रीकरण करण्यासाठी त्यांच्या जिथे त्यांचा वावर जास्त आहे, म्हणजे त्यांच्या बिळांच्या किंवा ज्या त्यांची वाटा ज्या रोजच्या आहेत त्या ठिकाणी छुपे कॅमेरे बसवले जातात. आणि असे ट्रॅप कॅमेरेज आम्ही काय करतो, म्हणजे हे जे निसर्ग मित्रवाले आहेत ते उभारतात. अँड दे गेट अवर फोटोग्राफ्स अँड स्टडीज. आणि ते आपले फोटोग्राफ्स मिळवतात आणि त्यानुसार आपला अभ्यास करतात. या फोटोग्राफ्समधून या प्राण्यांच्या सगळ्या हालचाली, त्यांच्या सवयी जाणून घेऊन त्यांचा अभ्यास करतात. आणि त्यांचा अभ्यास करून त्यांचं संवर्धन कसं करता येईल, त्यांना कसं जगवता येईल, त्यांची स्पीशीज कशी वाढवता येईल, प्रजाती, याकडे ते लक्ष देतात. आय डू होप, द लास्ट पॅरा, आय डू होप दिस गुड पीपल विल सक्सीड इन देअर वर्क. अवर लाईफ विल बी इझियर अँड अवर किथ अँड किन विल फ्लरिश. कम बेबी, दॅट्स इनफ फॉर टुडे. शेवटी आई अशा अपेक्षा किंवा असे
चांगल्या होप्स ठेवते, म्हणजे मनात अशा चांगली आशा ठेवते, अपेक्षा ठेवते लोकांकडून. तिला एक चांगली अशी इच्छा आहे तिच्या मनात. ती शेवटी म्हणते, आय डू होप दीज गुड पीपल, मला असं फार वाटतं, माझी अशी खूप अपेक्षा आहे की ह्या भाऊ काटदऱ्यांसारखे किंवा सह्याद्री निसर्ग मित्र सारखे जे चांगली लोकं आहेत, दे विल सक्सीड इन देअर वर्क, ते त्यांच्या ह्या कामामध्ये यशस्वी होत, अँड अवर लाईफ विल बी इझियर, आणि आपलं आयुष्य जे आहे ते आणखी इझियर व्हावं, आणखी सोपं व्हावं. अँड अवर किथ अँड किन, किथ अँड किनचा अर्थ द्या. किथ अँड किन म्हणजे रिलेटिव्ज, सगळे सोयरे, आणि आपले सगळे सोयरे जे आहेत दे विल फ्लरिश. फ्लरिश अर्थ लिहा लगेच, FLOURISH. फ्लरिश म्हणजे वाढीस लागणे, आणि आपली सगळे सोयरे वाढीस लागतील, म्हणजे आपल्या ह्या जमातीची आणखी अधिक वाढ होईल, प्रजातीची आणखी वाढ होईल. कम बेबी, दॅट्स इनफ फॉर टुडे. चल बाळा, आजच्या दिवसापुरतं तुझा अभ्यास खूप झाला. आज खूप आपण वेळ आज बाहेर राहिलो आणि तुला मी खूप सारी माहिती दिली आहे, तुला मी खूप सावध केलेलं आहे. दॅट्स इनफ, आजच्यापुरतं पुरेसे. इट्स गेटिंग लेट, आपल्याला लेट होतो आहे. डिड माय लव रेलिश द टर्माइट्स, आणि ती प्रेमाने विचारते, माय लव म्हणजे माय बेबी, माझ्या बाळाला रेलिश द टर्माइट्स, लाईक द टर्माइट्स, माझ्या बाळाला वाळवीचे किडे आवडले का? रेलिश मीन्स लाईक, आवडणे. आवडले का? वी विल रिटर्न हिअर टुमॉरो नाईट, उद्या पुन्हा रात्री आपण इथेच येऊया. नाव वी मस्ट रीच होम, आता आपल्याला घरी पोचायलाच हवं. बिफोर द डे ब्रेक्स, बिफोर द डे ब्रेक्स, दिवस उजाडण्यापूर्वी. द डे ब्रेक्स म्हणजे दिवस तुटणे नाही. डे ब्रेक म्हणजे दिवस उजाडणे, सनराईज. आपल्याला दिवस उजाडण्यापूर्वी घरी पोचायला हवं. लास्टला भाऊ काटदरे. आता इथे तुम्हाला पुढे पण आपण जाणार आहोत, त्याआधी तुम्हाला राईट साईडला जे मिनिंग्ज आहेत, गेस द मिनिंग ऑफ. मेडिसिनलचा अर्थ शोधायचा आहे तुम्हाला. मेडिसिनल मीन्स हॅविंग हिलिंग प्रॉपर्टीज, म्हणजे बरं होण्याचे गुणधर्म असणाऱ्या गोष्टी, त्याला आपण मेडिसिनल म्हणतो. आणि ट्रायबल मीन्स मेंबर्स ऑफ ट्रायबल कम्युनिटीज. हॅबिटेट्स मीन्स नॅचरल होम्स. स्पेअर अस, लेट अस गो, जाऊ देणे, आपल्याला वाचवणे. त्यानंतर अर्ज, रिक्वेस्ट. त्यानंतर रेलिश मीन्स एन्जॉय इटिंग, म्हणजे आवडणे, लाईक. थिंग्स टू डू. फाइंड आउट मोर अबाउट फूड चेन. आता तुम्हाला हा एक अभ्यास करायचा आहे, म्हणजे हे शब्द तर लिहायचे, त्यांचे अर्थ लिहायचे. वरचे जे 2 शब्द आहेत मेडिसिनल आणि ट्रायबल, यांचे डिक्शनरीतून अर्थ शोधायचे. इंग्लिश अर्थ आधी शोधायचा आणि मग मराठी अर्थ. आणि खाली जे दिलं आहे फूड चेन अँड ट्रॅप कॅमेरा, याविषयी माहिती तुम्हाला थोडक्यात लिहायची. तर तुम्हाला फूड चेनची माहिती तर आहेच, आणि ट्रॅप कॅमेराची माहितीसुद्धा तुम्हाला थोडीशी 2-2 ओळींमध्ये लिहून काढायची आहे. ची मुलं जी आहेत ती फूड चेन म्हणजे अन्न साखळीची माहिती मराठीतून लिहिली तरी चालेल. सर्वच वर्गांना मी सांगते, तुम्ही फूड चेनची माहिती इंग्लिश किंवा मराठी दोन्हीपैकी कुठल्याही लँग्वेजमध्ये लिहिली तरी चालणार आहे. त्यानंतर ट्रॅप कॅमेराची माहितीसुद्धा तुम्हाला लिहायची आहे. आता आपण पुढच्या पेजवर बघूया. पुढचं पेज जे आहे, इट इज इंटरेस्टिंग फॅक्ट्स अबाउट द पँगोलिन्स. पँगोलिन फॅक्ट शीट, हे माहिती खूप लक्षपूर्वक ऐका. याचं ट्रान्सलेशन तुम्हाला करायचं आहे. संपूर्ण हे जे 9 प्रकारची माहिती दिलेली इन्फॉर्मेशन, माहिती म्हणण्यापेक्षा इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत त्या पँगोलिनविषयीची, सत्य अशी माहिती आहे त्याच्याविषयीची. तर ते आपल्याला आता पाहायची आहे, खवले मांजराविषयीची माहिती, आणि हे तुम्हाला ट्रान्सलेट पण करायचं आहे नंतर. इंडियन पँगोलिन्स इज इन्क्लुडेड इन शेड्यूल 1. हा आय नाही आहे, 1 आहे. ॲज पर इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. दॅट मीन्स दे एन्जॉय द सेम प्रोटेक्शन दॅट टायगर्स डू. भारतीय वन्य प्राणी संरक्षण कायदा 1972 नुसार वर्गीकरण 1, शेड्यूल 1 म्हणजे वर्गीकरण 1, यामध्ये भारतीय खवले मांजराचा समावेश करण्यात आलेला आहे. याचा अर्थ जे संरक्षण वाघांना दिलेलं आहे ना, व्याघ्र प्रकल्पाला राबवले जातात वेगवेगळे ताडोबा वगैरे सारख्या ठिकाणी, तर तसं जे वाघांना संरक्षण दिले, कारण वाघांची पण जात अशी नष्ट होत आलेली आहे. पट्टेरी वाघ तर जवळजवळ संपुष्टात येत चाललं आहे, चित्रातच दिसणार आहे, अशी अवस्था पोचलेली आहे. काहीच वाघ
बोटावर मोजण्या इतके आता शिल्लक आहेत. म्हणजे त्यांना वाचवलं पाहिजे. आजपर्यंत शिकार करून त्यांना नष्ट केलेले आहे. तर जे संरक्षण वाघांना दिलेलं आहे तेच संरक्षण पँगोलिनला सुद्धा काय केलेलं आहे, दिलेलं आहे. सेकंड, they are included in the red list of endangered species published by International Union for Conservation of Nature IUCN. IUCNचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर. मराठीत आपल्याला सांगता येईल की निसर्ग संवर्धन जागतिक संघटना. निसर्ग संवर्धन जागतिक संघटना. कॉन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजे निसर्ग संवर्धन आणि इंटरनॅशनल युनियन म्हणजे जागतिक संघटना. आता हा दुसरा जो आहे ते काय सांगते की इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरने म्हणजे निसर्ग संवर्धन जागतिक संघटनेने प्रकाशित केलेल्या धोक्यात असणाऱ्या एंडेंजर्ड स्पीशीज म्हणजे धोक्यात असलेल्या प्राण्यांच्या लाल यादीमध्ये, रेड लिस्टमध्ये या पँगोलिनचा समावेश केलेला आहे. आता ही रेड लिस्ट काय आहे, तर जागतिक, संपूर्ण जागतिक स्तरावर जे प्राणी नष्ट होत चालले आहेत त्या प्राण्यांची नावं या रेड लिस्टमध्ये आलेली. रेड लिस्टमध्ये जे प्राण्यांची नावं आहेत ते प्राणी हळूहळू संपूर्ण जगातून नष्ट होत चालले आहेत. तर ज्या प्राण्यांचं नाव रेड लिस्टमध्ये आलं आहे त्यांना संरक्षणाची खूप गरज आहे असा त्याचा अर्थ होतो. तर त्या यादीमध्ये या खवले मांजराचं नाव आलेलं आहे. थर्ड, दिस इज द ओनली मॅमल टू हॅव स्केल्स ऑन द बॉडी. मॅमल म्हणजे सस्तन प्राणी. मॅमल म्हणजे जे आपल्या पिलांना डायरेक्टली जन्म देतात, जसं की माणूस हा मॅमल आहे, ब्ल्यू व्हेल हा मॅमल आहे. तसं म्हणजे अंड्यातून जन्म न देता डायरेक्टली जन्म देणारे प्राणी आणि ज्यांची पिलं त्यांच्या दुधावर जगतात आईच्या, असे प्राणी त्याला आपण मॅमल म्हणतो. सस्तन प्राणी मराठीत म्हणतात. दिस इज द ओनली मॅमल टू हॅव स्केल्स ऑन द बॉडी. हा एकमेव असा सस्तन प्राणी आहे की ज्याच्या अंगावर केस नसून खवले आहेत. द स्केल्स आर मेड ऑफ प्रोटीन कॉल्ड केराटीन. हे जे स्केल्स आहेत हे केराटीन नावाच्या प्रोटीनपासून बनलेले आहेत. केराटीन नावाचं एक प्रोटीन असतं, प्रथिन असतं, जे जवळजवळ सर्व प्राण्यांच्या शरीरात असतं. माणसामध्ये पण आहे, सांगते मी तुम्हाला कसं ते. तर हे त्याचे जे खवले आहेत ह्या केराटीनपासून बनलेले आहेत की ज्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं. आता आपल्या शरीरामध्ये पण केराटीन आहे आणि केराटीनपासून काय काय बनलं आहे बघा. आपले जे नेल्स आहेत म्हणजे आपली जी नखं आहेत ही नखं केराटीनची बनली आहेत. आपले जे केस आहेत हे सुद्धा केराटीनचे बनले. इतकंच नाही, जर रायनोचं जे शिंग असतं बघा तोंडावर, डोक्या इथे, ते रायनोचे शिंगसुद्धा केराटीनपासून बनलेले आहे. त्याशिवाय रायनोज हॉर्न्स कन्सिस्ट ऑफ केराटीन. आवर नेल्स, हेअर्स आर ऑल्सो मेड ऑफ केराटीन. तर केराटीनपासून बनलेल्या ह्या वस्तू असतात. सगळ्या प्राण्यांची, ज्या प्राण्यांना शिंग असतात त्यांची शिंग, त्यांचे केस, त्यांची नखं ही केराटीनपासून बनलेली आहे. केराटीन इज अ टाईप ऑफ प्रोटीन. केराटीन हे एक प्रकारचं प्रोटीन आहे. सो ह्या पँगोलिनचे जे स्केल्स आहेत अंगावरचे ते केराटीनपासून बनलेले आहेत. द स्केल्स ऑन अ पँगोलिन्स बॉडी comprise as much as 20% of its total body weight. या प्राण्याचं जे वजन आहे, एकूण वजन, या एकूण वजनाच्या तुलनेत फक्त त्याच्या खवल्यांचं वजन हे 20%. म्हणजे जर त्या प्राण्याचं वजन जर त्या प्राण्याचं वजन आपण असं म्हणूया की साधारण 10-20 किलोचं वजन आपण जर म्हटलं त्याचं असतं, तर त्या 20 किलोच्या वजनामध्ये जवळजवळ त्या 20 किलोच्या वजनात 20 म्हणजे जवळजवळ त्याचे 20% जे वजन आहे ते कशाचं आपल्याला म्हणता येईल, त्याच्या म्हणजे 2 किलोचं वजन हे जवळजवळ त्याचं कशाचं असतं, त्याच्या खवल्यांचंच असतं. म्हणजे हे खवले इतके जड असतात. Pangolin scales are used in Chinese medicine and are in great demand. पँगोलिनचे जे स्केल्स आहेत, खवले जे आहेत ते चायनीज मेडिकलमध्ये म्हणजे मेडिसिनमध्ये म्हणजे चीनी औषधांमध्ये त्याच्या खवल्यांचा वापर केला जातो आणि त्यामुळे त्याला खूप ग्रेट डिमांड आहे. ग्रेट डिमांड म्हणजे खूप मागणी. आता एखाद्या गोष्टीची मागणी वाढली की एखाद्या वस्तूचा वापर वाढला की त्याची मागणी वाढते.
मग चायनीज औषधांमध्ये जर त्याचा वापर वाढला आहे तर त्याच्या खवल्यांना मागणीसुद्धा वाढलेली आहे. अँड दॅट हॅज गिवन राईज टू इंटरनॅशनल स्मगलिंग ऑफ पँगोलिन स्केल्स. आणि हेच कारण आहे की पँगोलिनच्या खवल्यांची तस्करीचं प्रमाणसुद्धा, स्मगलिंगचं प्रमाणसुद्धा काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. लोक आता चोरी छुपे ते मिळवायला लागलेत. त्यांना ठार करू, चोरी छुपे ठार करायचं आणि त्यांचे खवले विकत घ्यायचे आणि ते खवले इंटरनॅशनल मार्केटमध्ये भरपूर मोठ्या किमतींना गुपचूपपणे चोरी छुपे विकून टाकायचे. ह्याला म्हणतात स्मगलिंग. However, it has been proven in many researches that keratin has no medicinal properties. आणि एवढं असं असलं तरी या पँगोलिनच्या या खवल्यांमध्ये कुठल्याही केरेटिन या खवल्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे मेडिसिनल प्रॉपर्टीज, औषधी गुणधर्म नाहीत अजिबात. हे अनेक संशोधनाअंती हे सिद्ध झालेलं आहे. प्रूव्हन झालं आहे म्हणजे काय? प्रूव्हन म्हणजे सिद्ध झालेलं आहे. अनेक शास्त्रज्ञांनी असं सिद्ध केलं आहे की पँगोलिनच्या खवल्यांमध्ये कुठल्याही प्रकारच्या मेडिसिनल प्रॉपर्टीज नाहीत, कुठल्याही प्रकारचे औषधी गुणधर्म नाही आहेत. एवढं सांगूनसुद्धा लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना असं वाटते की याच्या खवल्यांमध्ये औषधी गुणधर्म आहेत, मेडिकल प्रॉपर्टीज आहेत आणि म्हणून ते त्याला ठार करतात त्याचे खवले मिळवण्यासाठी. 5. Indian pangolins weigh from 10 to 20 kg. Females are smaller than the males. Their total length is 60 to 75 centimeter and tail is 40 to 45 centimeter long. भारतीय खवले मांजराचं वजन जे आहे ते 10 ते 20 किलोग्रॅम इतकं असतं आणि नेहमी त्याचं जे फिमेल आहे, मादी जी आहे ती नरापेक्षा, मेल पँगोलिनपेक्षा आकाराने कशी असते, लहान असते. त्यांची एकूण लांबी ही 60 ते 75 सेंटीमीटर, 60 to 75 सेंटीमीटर असते आणि त्याची फक्त शेपटीची जी लांबी आहे ती 40 ते 45 सेंटीमीटर लांब अशी शेपटी असते. कारण शेपटी ही त्याला तोल सावरायला आणि अनेक गोष्टींमध्ये संरक्षणाला सुद्धा उपयोगी पडते. 6. One pangolin eats up as many as 7 crore ants termites in a year. एक पँगोलिन वर्षाला ते किती खात असेल वाळवीला किंवा मुंग्यांना, तर जवळजवळ 7 करोड इतक्या वाळवीचे किडे आणि मुंग्यांना ते खाऊन फस्त करत असतं. म्हणजे बघा आपली किती मदत करतं ते. Even tigers and lions find it difficult to crack or eat a pangolin that has coiled itself into a tight ball. जेव्हा ते खवले मांजर स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतःची बॉडी अशी कर्ल करतं, चेंडूसारखी वळवून घेतं, गुंडाळून घेतं, त्यावेळेला अगदी वाघ किंवा सिंहासारखे तीक्ष्ण दात असणारे, नखे असणारे प्राणीसुद्धा त्याला फोडू शकत नाही किंवा त्याला उघडू शकत नाही किंवा त्याला उघडून त्याचं मांस खाऊ शकत नाही. म्हणजे त्यांचे दातसुद्धा त्याच्या खवल्यांच्या आत घुसू शकत नाही, एवढे त्याचे खवले स्ट्रॉंग असतात आणि प्रोटेक्टिव्ह असतात. 8. A pangolin uses its strong claws and a tail to climb up a tree. आपण पाहिले त्याची क्लिप की पँगोलिन त्याच्या शेपटीची आणि त्याच्या नख्यांचा वापर, स्ट्रॉंग क्लॉज बघा अगदी लहानपणापासून लांब नखे असतात त्याला आणि त्याच्या वयानुसार ते नख्या वाढत जातात. तर त्या क्लॉज म्हणजे त्या नख्यांचा वापर आणि त्याच्या शेपटीचा वापर झाडांवर चढण्यासाठी सुद्धा करतात. ते झाडांवर सुद्धा चढतात आणि झाडांवर असणारे लाल मुंगळे, डोंगळे, वाळव्या ते खात असतात. पँगोलिन्स, लास्ट वन. पँगोलिन्स हॅव अ वीक आयसाईट बट अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ स्मेल. पँगोलिनची आयसाईट म्हणजे पँगोलिनची दृष्टी खूपच वीक असते, अशक्त किंवा खूप अशी आपण म्हणूया दृष्टी त्याची खूप अधू असते. आयसाईट म्हणजे दृष्टी, खूप अधू अशी दृष्टी असते. परंतु त्याच्या विरुद्ध त्याला देवाने दुसरा एक सेन्स जास्त प्रखर दिलेला आहे, तीक्ष्ण दिला आहे, तो म्हणजे वासाचा सेन्स. दृष्टी जरी अधू असली तरी वासाचा सेन्स एवढा तीक्ष्ण आहे त्याचा स्मेलिंग सेन्स खूप स्ट्रॉंग आहे की त्याला कितीही दूरवर अशी वाळवी असेल किंवा मुंग्या असतील किंवा कुठलाही प्राणी असेल, अगदी मनुष्य प्राणी जरी असेल तरी त्याला त्याचा वास येतो आणि तो सावध होतो. तर अशा प्रकारे आज आपली पँगोलिनची जी माहिती आहे ती आपण पूर्णपणे ही माहिती घेतलेली आहे. आज आपण हा एवढाच भाग पाहतो आणि पुढच्या भागाला आपण काय करूया, इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडीचा भाग पूर्ण करूया. आता तुम्हाला होमवर्क काय तो परत एकदा रिपीट करते. हे आत्ता जे आपण 1 ते 9 पँगोलिन्स फॅक्टशीट वाचले
ते ट्रान्सलेट करायचे. म्हणजे एक एक भाग जो आहे तो इंग्लिशमध्ये आधी लिहायचा आणि मग खाली त्याचं मराठी ट्रान्सलेशन करायचं. असे 9 भाग इंग्लिशमधून आधी लिहायचा एक एक भाग आणि तेवढ्याच भागाचं मराठी ट्रान्सलेशन करायचं, जे ट्रान्सलेशन मी तुम्हाला पाठवणार आहे. आणि पेज नंबर 93वर आपण जे त्या पेजवर आपण बरेचसे नवीन शब्द पाहिले, त्या नवीन शब्दांची एक यादी करायची आणि त्यांचे मराठी अर्थ लिहायचे, जे मी तुम्हाला वेळोवेळी मध्ये मध्ये सांगितले होते की पेनाने तुम्ही तिथे लिहित चला. तर ते सगळे शब्द शोधून काढायचे आणि तुमच्याकडे नवीन शब्दांची तुमच्या वहीतल्या डिक्शनरीमध्ये भर घालायची. त्याशिवाय राईट साईडकडच्या मार्जिनमध्ये जे वर्ड्स आलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला लिहायचे आहेत. आणि सगळ्यात शेवटी फूड चेन आणि ट्रॅप कॅमेराविषयी 2-2 ओळींची माहिती तुम्हाला लिहायची आहे. आय होप तुम्हाला हा पँगोलिनचा जो इन्फॉर्मेशन आहे ती खूप आवडली असेल आणि तुम्ही त्याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न गुगलवरून नक्कीच करू शकता. सो गुड बाय अँड गुड लक. स्टे सेफ, स्टे ॲट होम.